Hello friends, welcome to my YouTube channel Knowledge is Wealth. Today we are going to learn unit number 1.2 The Fun They Had. So let us see now. Unit number 1.2 The Fun They Had. मित्रांनो, या धड्यामध्ये आयझॅक ॲसिमोव्ह यांनी 1957 मध्ये शिक्षण पद्धत कशी असेल याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यावेळची जी मुले असतील त्या मुलांना त्या शिक्षण पद्धतीबद्दल काय वाटतं आणि सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल काय वाटतं हे यामध्ये सांगितलेलं आहे. धड्याच्या सुरुवातीलाच मार्गी नावाची मुलगी आहे, ती तिच्याकडे असणाऱ्या रोजनिशीमध्ये काहीतरी लिहिते. त्यामध्ये तिचा मित्र टॉमी याला एक खरोखरचं पुस्तक सापडलेलं असतं. ज्या वेळेला ते पुस्तक वाचत असताना त्यांना जुन्या पद्धतीची शाळा, जुन्या पद्धतीची शिक्षण पद्धत आणि त्यावेळेला असणारी शाळा याच्याबद्दल कुतूहलता निर्माण होते. हे सर्व आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर स्क्रीनवर आपण पाहत असाल की स्क्रीनच्या उजव्या बाजूला पुस्तकांचा गट्टा आहे. स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक शाळकरी मुलगा संगणकाच्या मदतीने काहीतरी शिकत आहे. आणि मध्यभागी जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला शाळा दिसेल. आणि या ठिकाणी या शाळेच्या बाजूला जो मुलगा आहे तो आनंदानं नाचत आहे. तर याच्यावरूनच आपल्याला थोडक्यात कळेल की खरं शाळेमध्ये किती मजा येत असेल. म्हणजे काय, द फन दे हॅड असं म्हटलेलं आहे. आणि याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तर सुरू करूया. फन दे हॅड. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." मार्गी तिच्याकडे असणाऱ्या एका रोजनिशीमध्ये लिहिते की, आणि तो दिवस कोणता आहे तर 17 मे 1957, म्हणजे आजपासून भविष्यामध्ये. पहा, हे भविष्य एक इमॅजिनरी स्टोरी आहे. भविष्यामध्ये काय होणार आहे त्याची एक घटना काय या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 17 मे 1957 मध्ये मार्गी तिच्याकडे असणाऱ्या एका डायरीमध्ये ती लिहिते की आज टॉमीला खरोखरचं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. पहा, ते जे टॉमीला सापडलेलं पुस्तक जे होतं ते पुस्तक खरोखरचं पुस्तक होतं. आणि ते कसं होतं तर इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ओल्ड बुक म्हणजे काय, जुन्या पद्धतीचं पुस्तक होतं. आणि मार्गीच्या मते मार्गीच्या वेळेचे जे पुस्तक असणार ते सर्व असणार आहे ते सर्व पुस्तकं हे डिजिटल स्वरूपाचे असणार आहेत. ते सर्व टेलिबुक्स असणार आहेत. आणि सध्या आपण जे शिकतोय ते सर्व काय तर रिअल बुक आहेत. आणि एकदा काय होतं तर मार्गीच्या आजोबांनी तिला सांगितलेलं असतं की ज्या वेळेला मार्गीचे आजोबा लहान होते त्यावेळेला त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेले होते की त्यांच्या काळामध्ये खरोखरचं पुस्तक होतं आणि त्यावेळेला सर्व गोष्टी हे पेपरवर प्रिंट केले होते. म्हणजे काय, कागदावरती छापील स्वरूपाचे त्यांची पुस्तकं होती हे त्यांनी सांगितलं असतं. हे तिला आठवतं. दे टर्न द पेजेस विच वेर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. पहा, आपल्याला अद्भुत वाटेल सर्व काही. काय तर भविष्य काळामध्ये 1957 मधली जी शाळा असणार आहे त्यावेळेची जी मुलं अभ्यास करणारी जी पुस्तकं असणार आहेत ती पुस्तक कोणत्या पद्धतीची असणार आहेत तर मार्गीची जे पुस्तक होतं तिच्यामध्ये काय तर पुस्तकावरील अक्षर हे पुढे सरकतात. पुस्तकावरती
वरील अक्षर हे पुढे सरकत असतात, ते एका जागी स्थिर नसतात असं तिला म्हणायचं आहे. आणि कारण की ती त्यांना सापडलेलं जे पुस्तक होतं ते पुस्तकातील अक्षर मात्र पुढे सरकत नव्हती, ते त्याच ठिकाणी स्थिर होती असं ती बोलते. खरं पाहता ती पुढे गेली पाहिजे असं तिला वाटतंय. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आधीच्या पानावरती म्हणजे काय, पान जर पलटलं तर आधीच्या पानावरती जी अक्षर होती ती अक्षरावरील पानावरील जी अक्षर होते ती तिथंच आढळतात. तिच्या मते काय तर ते निघून जावं असं तिला वाटत असतं. पहा आपण डिजिटल स्वरूपामधील काही पुस्तकं काही आपण ऍडव्हर्टाईज वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज मध्ये काही अक्षर पुढे सरकत असतात, अक्षर पुढे सरकत असतात, काहीतरी लिहिलेलं असतं, टाईप केलेलं असतं, ते आपण नुसतं सरळ नजरेनं पाहत राहतो आणि ते अक्षर पुढे सरकतात. या पद्धतीने ते पुस्तक असणार आहे भविष्य काळामध्ये. आणि त्यांना सर्व काही जुन्या पुस्तकाबद्दल त्यांना कौतुक वाटत. तर पुढे पाहूया आपण. Gee, say Tommy, what a waste. When you are through with the book, you just throw it away, I guess. हा टॉमी काय म्हणतो की एक प्रकारचा किळसवाणा शब्द उद्गार काढतो तो म्हणतो व्हॉट वेस्ट, किती वेस्ट आहे, किती व्यर्थ आहे. जर तू हे पुस्तक वाचलीस ना तुला फेकून द्यावंसं वाटेल, माझा अंदाज आहे, मला वाटतं असं तो बोलतोय. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर 20 मोर. आणि तो सांगतो की माझ्या टेलिव्हिजन मध्ये, माझ्या टीव्हीवर लाखो प्रकारची पुस्तकं आहेत अँड इट्स गुड फॉर 20 मोर, आणि पुष्कळ आहेत ते माझ्या मते चांगले आहेत असं त्याला म्हणायचं आहे. आय वुडंट थ्रो इट अवे, आणि ते मी पुस्तकं फेकून देऊ शकत नाही. सेम विथ माइंड सेड मार्गी. मार्गी म्हणते की माझ्या बाबत सुद्धा तसंच आहे, मी सुद्धा ती पुस्तकं फेकून देऊ शकत नाही. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. आणि मार्गी ही 11 वर्षाची असते आणि तिनं टॉमीकडे जितके पुस्तकं आहेत तेवढे पुस्तकं तिच्याकडं नाही. तिनं आजपर्यंत तेवढी पुस्तकं पाहिलेली नसतात. ही वॉज 13. टॉमी किती वर्षाचा आहे तर टॉमी हा 13 वर्षाचा आहे. 13 मीन्स वॉट, 13 वर्षाचा आहे. आणि मार्गी किती वर्षाची आहे तर 11 वर्षाची आहे, म्हणजे 11 वर्षाची आहे. शी सेड, आणि पुढे म्हणाली, काय म्हणते, वेअर डिड यू फाइंड इट, तुला ते पुस्तक कुठं सापडलं. तो म्हणतो की इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग इन द ॲटिक. आणि काय होतं तर तो नुसतं पॉइंट करतो काय तो हातवारी करतो आणि सांगतो की ते पुस्तक माझ्या घरी सापडलं मला. आणि तो इतकं पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होता की तो झपाटल्याप्रमाणे, ॲटिक म्हणजे काय, झपाटल्याप्रमाणे तो पुस्तक वाचत होता. व्हॉट्स इट अबाउट, ते कशाचं आहे, कशाबद्दल आहे असं ती विचारते. आणि तो म्हणतो की स्कूल, शाळेबद्दल आहे असं तो बोलतोय. मार्गी वॉज कॉर्नफुल, आणि मार्गीला आधीच तिरस्कार वाटत असं शाळेबद्दल. स्कूल, शाळा, टू राईट अबाउट स्कूल, शाळेबद्दल काय लिहिले त्यात, आय हेट स्कूल, मला शाळा मुळीच आवडत नाही, मला शाळेचा तिरस्कार वाटतोय असं मार्गी बोलते. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्गी आधीच पूर्वीपासून मार्गीला शाळेचा तिरस्कार वाटत असतोय, आणि आता तर आणखीनच शाळेचा तिरस्कार वाटतो. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. काय झालेलं असतंय पहा, इथं लेखकाने सुरुवातीला सांगितलेलं आहे की ही इमॅजिनरी स्टोरी आहे. कशी आहे ती, काल्पनिक आहे, इमॅजिनरी आहे. आणि 1957 मधली परिस्थिती कशी असेल त्यावेळेला जे रिअल टीचर असतं, रिअल टीचरची जागा आता सध्या जे रिअल टीचर आहेत, रिअल टीचरची जागा कोण घेणार तर मेकॅनिकल टीचर घेणार आहेत, म्हणजे काही यांत्रिक शिक्षक घेणार आहेत. आणि या मार्गीचे जे यांत्रिक शिक्षक होता म्हणजे मेकॅनिकल टीचर जे होते ते मेकॅनिकल टीचर काय करणार तर सारखं भूगोल विषयाचे ते टेस्ट घेत होते.
आणि त्यामुळे त्याचा परिणाम मार्गीवरती होत होता आणि ती अधिकाधिक कंटाळत चाललेली होते. त्या शिक्षणामध्ये म्हणजे घरगुती घरी शिक्षण चालू आहे तिचा. मग ती अधिकच त्या शिक्षण वर्गामध्ये कंटाळत होती आणि ज्या वेळेला आई पाहते की आपल्या मुलीला अभ्यासामध्ये रस वाटत नाही, त्यावेळेला ती शेवटी काय करते तर ती आई त्या मेकॅनिकल टीचरला काउंटी इन्स्पेक्टरकडे ती नेऊन दाखवते. आणि पुढे काय होतंय पहा. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. आणि तो काउंटी इन्स्पेक्टर कसा आहे? काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे कोण? यंत्र दुरुस्त करणारा. काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे काय? कोण? तर यंत्र दुरुस्त करणारा. आणि तो कसा होता तर या ठिकाणी सांगितलेला आहे पहा. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. तो बुटका होता आणि गोल चेहऱ्याचा होता आणि त्याचा चेहरा कसा होता तर लाल होता. म्हणजे काय? तो गोरा होता. अँड होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याजवळ एक पेटी होती. त्या पेटीमध्ये डायल्स वायर्स वगैरे यंत्र दुरुस्त करण्यासाठी लागणारे जे काही साधनं असतात ती साधनं भरलेली होती. आणि पुढं ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल देन टूक द टीचर अपार्ट. आणि तो ज्यावेळी मार्गी आणि तिची आई दोघे तिथं काउंटी इन्स्पेक्टरकडे त्या मेकॅनिकल टीचरला दुरुस्त करण्यासाठी घेऊन जातात, त्यावेळेला त्या मार्गीकडे पाहून तो हसतो आणि तिला खाण्यासाठी एक सफरचंद देतो आणि त्या मेकॅनिकल टीचरला बाजूला ठेवतो. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अन आवर यामध्ये काय म्हणलेलं आहे तर मार्गीला असं वाटत असतं की या मेकॅनिकल टीचरला आता इथं ठेवून घ्यावं आणि पुढं पहा आणि ते दुरुस्त व्हायला थोडासा वेळ लागावा असं तिला वाटत असतं. So there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. हा पुन्हा एकदा त्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी त्या स्क्रीनवरती सर्व जे काही लेसन्स वगैरे दिले जात होते आणि ते स्क्रीनवरती यायला लागतात आणि सगळे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी स्क्रीनवरती येत असतात. आणि पुढे पहा, दॅट वॉजंट सो बॅड, ते काही जास्त वाईट नव्हतं. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. आणि मार्गीला न आवडणारी जागा म्हणजे काय? द स्लॉट. स्लॉट म्हणजे काय? ज्या ठिकाणी तिला घरचा अभ्यास टेस्ट पेपर वगैरे सर्व जे आहे तिला ठेवावं लागत होतं अशी ती जागा. जसं आपण पाहतो की सध्या मोबाईलमध्ये सिम कार्ड वगैरे किंवा मेमरी कार्ड ठेवण्यासाठी जी जागा असते, जी स्लॉट असतं, तसं भविष्य काळामध्ये ते मेकॅनिकल टीचर मध्ये अशी एक जागा असणार आहे. तिथं केलेला अभ्यास, आपण केलेला जो अभ्यास असेल किंवा टेस्ट पेपर सोडवलेला, ते सर्व काही एखाद्या चिप कार्ड मध्ये किंवा मेमरी कार्ड मध्ये सारख्या एखाद्या डिव्हाइस मध्ये आपण ते ठेवू शकतो. मग अशी ती जागा असणार, ते स्लॉट असणार आहे. आणि मार्गीला हा स्लॉट मुळीच आवडत नव्हता, कारण की ती कंटाळलेली होती. एकानंतर एक टेस्ट ती देऊन तिला टेस्ट त्या शिक्षणाचा कंटाळा आलेला होता. आणि पुढे पहा, शी always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old and the mechanical teacher calculated the marks इन नो टाइम. पहा काय म्हटलेलं आहे तर मार्गी ही जवळजवळ 6 वर्षाची होती तेव्हापासून हा मेकॅनिकल टीचर तिला शिकवतो आहे. मार्गी 6 वर्षाची असतानापासून तिला हा मेकॅनिकल टीचर शिकवत आहे. आणि तिचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करून दाखवल्यानंतर काही क्षणातच तो मेकॅनिकल टीचर तिला अभ्यास तपासून सुद्धा दाखवतो. अभ्यास तपासून सुद्धा दाखवतो. पहा किती फास्ट असेल हे. ते यांत्रिक शिक्षण आहे, यांत्रिक. आणि पुढं पुढे जाऊया आपण. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. आणि काय होतं, थोड्या वेळानंतर यंत्र दुरुस्त केल्यानंतर तो इन्स्पेक्टर, काउंटी इन्स्पेक्टर जो होता तो मार्गीला थोपडतो. आणि पुढे पहा, ही सेड टू हर मदर, ही सेड टू हर मदर. आणि तो मार्गीच्या आईला बोलतो, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट
याच्यामध्ये या छोट्या मुलीचं काहीही दोष नाही, हिच्यामुळे यंत्र खराब झालेलं नाही. मिसेस जोन्स कोण आहे तर मिसेस जोन्स हे मार्गीची आई आहे. मिसेस जोन्स कोण आहे? मार्गीची आई आहे. आणि मेकॅनिकल टीचर बद्दल तो काउंटी इन्स्पेक्टर काय बोलतो तर हे मेकॅनिकल टीचर नादुरुस्त होण्यामध्ये मार्गीचं काहीही दोष नाही. फॉल्ट म्हणजे काय? दोष असणे, परंतु दोष नाही असं तो सांगतो. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. आणि तो बोलतो की या मेकॅनिकल टीचरचा भूगोल विभाग हा थोडासा फास्ट झालेला होता, क्विक झाला होता असं तो बोलतो. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. अशा गोष्टी यंत्राबाबत कधी कधी घडत असतात. आय हॅव स्लोड इट अप टू अन ॲव्हरेज 10 इयर लेवल. आणि त्याला मी 10 वर्षाच्या लेवलनं मी ते यंत्राची स्पीड ठेवलेली आहे. ऍक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. खरं पाहता तिचं पूर्ण ओव्हरऑल पॅटर्न जे आहे ना, तिचा जो अभ्यास आहे तो प्रगती ही सॅटिस्फॅक्टरी आहे, समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि पुन्हा एकदा मार्गीच्या डोक्यावरती तो थोपडतो. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. आणि यावेळेला मार्गी निराश झाली. डिसअपॉइंटेड म्हणजे काय? निराश होणे. मार्गी डिसअपॉइंट झाली. का निराश झाली असेल? पुढे सांगितलं पहा. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. आणि तिला वाटत असतं की त्या मेकॅनिकल टीचरला खूप वेळेपर्यंत त्यांनी घेऊन घ्यावं असं तिला वाटत असतं. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. त्यांनी एकदा काय झालं तर एकदा टॉमीच्या मेकॅनिकल टीचरला ज्यावेळेला दुरुस्तीला दिलेलं असतं त्यावेळेला जवळजवळ 1 महिना त्यांनी यंत्राला दुरुस्त करण्यासाठी त्यांनी घेतलेलं असतं. म्हणून तिला वाटत असेल आता 1 महिना आपण अभ्यासामधनं सुटलो, आता काय आपल्याला टेस्ट द्यावं लागणार नाही पुन्हा आणि आपल्याला 1 महिन्याभर आपण विश्रांती घेऊ शकू असं तिला वाटायला लागतं. परंतु काय होतं तर तिच्या मनाच्या उलट झालं. म्हणजे काय? मेकॅनिकल टीचरना काही अर्धा तास त्या यंत्राला दुरुस्त करून दिलं म्हणून ती निराश झाली. म्हणजेच काय? डिसअपॉइंट झाली. So she said to Tommy, why would anyone write about school? थोडस तुम्हाला सांगायचं होतं तर ह्याच्यामध्ये टॉमीच्या टीचरना 1 महिना लागलेला होता रिपेअरिंग करण्यासाठी. याचं कारण काय तर त्याचा जो हिस्टरी सेक्टर होता म्हणजे इतिहास विभाग हा पूर्णतः ब्लँक झालेला होता. म्हणजे काय? कोरा झाला होता म्हणून त्याला रिपेअर करण्यासाठी इतका वेळ. आणि पुढे पहा. सो शी सेड टू टॉमी. आणि म्हणून ती टॉमीला म्हणाली, काय म्हणाली? वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? शाळेबद्दल कोण का लिहित नाही? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. आणि त्यावेळेला टॉमी तिच्याकडे पाहत राहतो. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल. स्टुपिड. अरे मूर्ख, त्यावेळेची शाळा ही आपल्यासारखी शाळा नव्हती असं तो बोलतो. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. आणि ही खूप जुनी शाळा आहे, खूप जुनी शाळा आहे असं तो बोलतो. म्हणजे काय? त्या पुस्तकामध्ये जी शाळा असणार आहे या ठिकाणी चित्रामध्ये पण ती जुनी शाळा आहे असं तो बोलतो. ही ॲडेड लॉफ्टीली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज अगो. आणि शेकडो वर्ष असं तो बोलतोय का नाही? शेकडो वर्ष असं तो सांगतो तिला. आणि पुढे पहा. मार्गी वॉज हर्ट. आणि यावेळेला मार्गी थोडस दुःखी झाली होती. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. आणि मला माहित नाही की त्यावेळची शाळा कशी होती ती. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. आणि त्याच्या खांद्यावरती ते पुस्तक वाचते थोडा वेळ आणि ती बोलते की काही असो त्यांना शिकवणारे शिक्षक हे जे होते ना खरोखरचे शिक्षक होते. हॅड अ टीचर. त्यांना शिकवणारे शिक्षक होते. रिअल टीचर होते. शुअर दे हॅड अ टीचर. नक्कीच त्यांना शिक्षक होते शिकवायला. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आपल्यासारखे शिक्षक त्यांना नव्हते. म्हणजे आपल्यासारखे नव्हते म्हणजे काय?
आपल्यासारखे शिक्षक नव्हते म्हणजे काय तर मेकॅनिकल टीचर नव्हते, त्या जुन्या पद्धतीच्या शाळेमधील शिक्षक हे खरोखरचे शिक्षक होते असं त्याला म्हणायचं आहे. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मानव, माणूस कसं काय खरोखर शिक्षक होऊ शकतो असं तिला म्हणायचं आहे. पहा, त्या भविष्यकाळातील मुलांना शिक्षक म्हणजे कोण, यांत्रिक शिक्षक एवढंच माहित आहे. खरोखरची व्यक्ती माणसं हे शिक्षक असतात हे तिला माहित नाही. वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. आणि वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. आणि तो सांगतो की त्यावेळेला ते जे शिक्षक होते ते शिक्षक मुलांना मुलींना सारख्या गोष्टी सांगत असत आणि त्यांना घरचा अभ्यास देत असत, होमवर्क देत असत आणि त्यांना प्रश्न विचारत असत. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. आणि ती काय बोलते बा, अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, माणूस हा इतका हुशार नसतो असं तिचं मत आहे. शुअर ही इज, तो म्हणतो की नक्कीच तो आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, माझे वडिलांना एखाद्या शिक्षकाची माहिती आहे असं तो सांगतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, आणि पैज लावतो की त्यांना तितकी माहिती असते असं तो बोलतोय. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट, आणि मार्गीला आता वाद घालायचं नव्हता, म्हणजे वाद घालायचं म्हणजे चर्चा करायचं नव्हता. शी सेड, ती म्हणाली पुढं काय म्हणाली बा, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. माझ्या घरी अशा अनोळखी व्यक्तींना मी शिकवू देऊ शकत नाही असं ती बोलते. टॉमी स्क्रीम्ड विथ लॉफ्टर, आणि त्यावेळेला टॉमी हसतो आणि किंचाळतो. यू डोंट नो मच मार्गी, मार्गी तुला काहीच माहित नाही, तुला तर माहितच नाही. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस, शिक्षक घरामध्ये राहत नव्हते, परंतु भविष्यामधील जी शाळा असणार आहे या मुलांची म्हणजे काय टॉमी आणि मार्गीची शाळा कशी होती तर त्यांच्या घरीच होती. त्यांची शाळा कुठे होती तर घरीच होती. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि तो काय सांगतो तर त्या जे शिक्षक होते त्या शिक्षक घरी नव्हते तर त्यांच्यासाठी एक खास बिल्डिंग होती, एक इमारत होती. त्या इमारतीमध्ये सर्व मुले त्या ठिकाणी जात असतात. या ठिकाणी उजव्या बाजूला आपण डाव्या बाजूला पाहतो आपण त्या ठिकाणी शाळेचे दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. सर्व मुले ही सारखीच शिकत होती. सर्व मुले वर्गामध्ये 50 मुलं असतील, 50 मुलं हे सारखंच शिक्षण घेत होते. शुअर इफ दे वेर द सेम एज, आणि नक्कीच त्या सर्व मुलांची वय सुद्धा सारखंच असणार आहे, सेम एज असणार आहे, सारखं वय असणार आहे असं. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि तो सांगतो की त्यांच्या आईनं त्याला सांगितलं असतं की जे शिक्षक होते पूर्वीच्या वेळेला ते शिक्षक सर्व मुलांचे वयोगट विचार घेऊन त्यांचे मनाचा विचार घेऊन त्या मुलांना स्पेशली समजेल अशा पद्धतीने त्यावेळेला शिकवत होते. आणि भविष्यकाळातील मुलं जी असणार त्यावेळेला त्यांना हे शिकवणार कोण असणार आहे, यांत्रिक शिक्षक असणार आहे. तो विचार कशाला घेईल, त्याला सेटिंग ठेवावं लागतं. म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण मागं एकदा पाहिलं की भूगोल विषय फास्ट झाला होता वगैरे, मग तशा पद्धतीचं ते यांत्रिक शिक्षकाला तसं ठेवावं लागतं. आणि खरं शिक्षक जर असेल तर ते खऱ्या शिक्षकाला सर्व वर्गातील मुलं कशी आहेत, सर्वांचं मन कसं आहे, कोणाला कसं शिकवावं हे त्यांना कळत असतं असं ह्या टॉमीच्या आईनं त्याला सांगितलं असतं. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि तो सांगतो की तिला, तो म्हणतो की जर तुला पुस्तक आणि सर्व मुलं सारखंच अभ्यास करत होती, सारखं शिकत होती, सारखा अभ्यास करत होती, आणि जर तुला आवडलं नाही तर तू पुस्तक वाचू नको. यू डोंट हॅव टू रीड द बुक. तू पुस्तक वाचायची गरज नाही तुला जर आवडत नसेल तर, असं तो बोलतो. आणि पुढे काय पहा, आय डिडंट लाईक इट. आणि तो म्हणतो की ती म्हणते मार्गी सेड क्विकली, आणि मार्गी लगेच बोलते
मी कुठं म्हणाले, मी नाही म्हणले, मला आवडत नाही असं तर मी कुठं म्हणाले असं ती बोलते. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स, आणि तिला त्या मजेशीर अशा शाळेबद्दल वाचायला आवडतं, वाचायचं होतं असं ती बोलते. दे वेरेंट इव्हन हाफ फिनिश्ड व्हेन मार्कीज मदर कॉल्ड. त्यांनी अर्ध थोडस वाचलेलं असतं, पुस्तक वाचलेलं असतं, तेवढ्यातच मार्गीची आई तिला बोलावते. मार्गी स्कूल, मार्गी शाळा, असं ती हाक मारते. मार्गी, मार्गी लुकड अप, नॉट येट मम्मा. मार्गी लगेच मान वर करते. नको आता आई, आता नको असं ती बोलते. नाव सेड मिसेस जोन्स. मिसेस जोन्स तुम्हाला माहित आहे, या मार्गीच्या आईचं नाव आहे मिसेस जोन्स, आणि ती म्हणते आत्ताच, नाव आताच. अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आणि आता सध्या टॉमीला सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे असं मिसेस जोन्स बोलतात. मार्गी सेड टू टॉमी. आणि मार्गी टॉमीला म्हणाले, काय म्हणाले पहा, कॅन आय रीड द बुक्स सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आणि मार्गी टॉमीला म्हणाले, पहा आतापर्यंत मार्गीला शाळा आणि शिक्षण, वाचायला पुस्तक वगैरे आवडत नव्हती, परंतु आता मात्र तिला आवडत आहे. आणि ती बोलते, टॉमीला म्हणते की टॉमी, मला तुझं पुस्तक मिळेल का शाळेनंतर, आफ्टर स्कूल, म्हणजे काय त्याची शाळा संपल्यानंतर तिला पुस्तक वाचायचं आहे असं ती बोलते. मे बी, मे बी, ठीक आहे. ही सेड नॉन चॅलेंटली. तो नाखुशीने बोलतो, कारण की मार्गीला सुरुवातीत मार्गी काय म्हणाली असते तर तिला शाळेचा तिरस्कार वाटतोय, पुस्तकाचा तिरस्कार वाटतो वगैरे असं ती बोलते. परंतु आता मात्र तिला पुस्तक वाचायचं आहे आणि तो नाखुशीने ठीक आहे असं बोलतो. आणि पुढे काय होतं बा, ही वॉकड अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. आणि तो शिट्टी मारत आणि ते जे पुस्तक असतं ते पुस्तक अशा प्रकारे खांद्यामध्ये, म्हणजे काय आपल्या आतमध्ये इथं ठेवून तो जात असतो. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्गी तिच्या खोलीमध्ये, म्हणजे काय त्याची शाळेची खोली असते, स्कूल रूम असते, घरातच असते ते, त्या खोलीमध्ये जाते. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आणि तिच्या बेडरूमच्या बाजूलाच ती शाळा असते तिची. आणि त्या ठिकाणी अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि त्या ठिकाणी मेकॅनिकल टीचर त्याला ऑन केलेलं असतं, चालू केलेलं असतं, आणि तो मार्गीचं वाट पाहत असतो, वेट करत असतो. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. आणि दररोज त्याच वेळेला त्यांची शाळा भरत असते, फक्त शनिवार आणि रविवार सोडून. 2 दिवस त्यांना नसते, शाळा नसते. बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. आणि या मार्गीच्या आईला असं वाटत असतं की लहान मुलांना किंवा मुलींना दररोज त्या वेळेला जर शिकलं तर चांगलं शिकतात, असं ते त्यांची समज असते, त्यांना वाटत असतं. तर पुढे पाहूया आपण. द स्क्रीन वॉज lit up and it said, today's arithmetic lesson is on the addition of proper. आणि त्या ठिकाणी काय होतं, मेकॅनिकल टीचरचा जो स्क्रीन असतो, स्क्रीन पेटतो, म्हणजे काय स्क्रीनवरती काहीतरी येतं, अक्षर येतात, आणि त्याच्यावरती लिहिलं असतं की आज आपलं अपूर्णांकाची बेरीज, असा त्यांचा लेसन असतो, असा त्यांचा धडा असतो, तो सुरू होतो. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि लगेच त्या ठिकाणी सांगितलं जातं की कालचा जो अभ्यास आहे तो अभ्यास, घरचा अभ्यास स्लॉट मध्ये ठेवा असं सांगण्यात येतं. मार्गी डिड सो विथ अ साय. आणि मार्गी ते काम करते लगेच. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. आणि त्यावेळेला ती विचार करत असते की तिच्या आजोबांनी तिला सांगितलं की त्यांचे आजोबा लहान असताना शाळेत जात होते. मग अशा त्या शाळेबद्दल ती विचार करत राहते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर. आणि सर्व शेजारची मुलं त्या ठिकाणी, म्हणजे काय सर्व मुले हे शाळेच्या मैदानावर एकत्र येत होती,
ओरडत होती, शाउटिंग करत होती आणि एकत्र बसत होती, शाळेमध्ये बसत होती. इन द स्कूल रूम, शाळेच्या खोलीमध्ये बसत होती. गोइंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे, आणि शाळा सुटल्यानंतर सर्व मुले एकत्र घरी जात होते. हे सर्व तिला सर्व कुतूहल वाटते त्या शाळेबद्दल. दे लर्न द सेम थिंग, सर्वजण सारखंच शिकतात. सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि ते सर्वजण एकसारखं शिकत असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या घरचा अभ्यासामध्ये मदत करता येत होतं आणि घरच्या अभ्यासाबद्दल ते बोलत होते. मग हे सर्व तिच्या मनामध्ये विचार चालू आहेत जुन्या पद्धतीच्या शाळेबद्दल. परंतु मार्गीची शाळा ही एकटीच आहे. याच्या शाळेमध्ये, हिच्या शाळेमध्ये ती एकटीच आहे आणि शिकवणारा एकच मेकॅनिकल टीचर आहे. सर्व विषय तोच शिकवतो आणि वर्ग, त्यांचं जो शाळा वर्ग जे आहे त्यांचं घर आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि तिला कंटाळा आलेला आहे त्या शाळेचा. पाहूया आपण. And the teachers were people. The mechanical teacher was flashing on the screen. आणि आणि ती विचार करत असते की त्यांना शिकवणारे खरोखरचे शिक्षक होते, लोक होते शिक्षक, असं ती विचार करत असते. आणि त्यावेळेला काय होतं तर मेकॅनिकल टीचरच्या स्क्रीनवरती काहीतरी येत असतं. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन व्हेन वी ऍड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. आणि मेकॅनिकल टीचर स्क्रीनवरती आलेलं असतं 1/2 अधिक 1/4 यांची बेरीज, असं त्या ठिकाणी आलेलं असतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. आणि मार्गी त्यावेळेला आणखीन विचार करत असते की जुन्या पद्धतीच्या शाळेतील जी मुलं होती ती, त्या मुलांना किती शाळा आवडत होती, त्यांना शिक्षण किती आवडत होतं, शाळा शिकायला आवडत होतं, हे सर्व ती विचार करत असते. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड, त्या मुलांना आलेली मज्जा. सर्व मुलं एकत्र शिकत होती, सर्व मुलं एकत्र खेळत होती, एकत्र अभ्यास करत होती, घरचा अभ्यासाबद्दल ती बोलत होती. त्या मुलांना किती मज्जा आला असेल हे सर्व ती विचार करत राहते. परंतु मार्गीच्या शाळेमध्ये ती मात्र एकटीच आहे, एकटीच शिकत आहे. त्यामुळे तिला त्या जुन्या शाळेबद्दल तिला कौतुक वाटतं, कुतूहल वाटते. पहा, अशा प्रकारे आयझॅक एसिमोव्ह यांनी 1957 मध्ये शाळा कशी असेल याच्याबद्दल अतिशय सुंदररित्या त्यांनी गोष्ट किंवा स्टोरी आपल्या समोर प्रेझेंट केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. तर लेखकाचं नाव आहे आयझॅक एसिमोव्ह. आपल्याला नक्कीच आपण माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ जे असतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील. धन्यवाद.